श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11। श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानीवरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुका विभूती तितुकी रूपे तुझी देवा। तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया। म्हणून तू करण्यादया सगुण रूपे धरलीस, जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत। नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधीही, शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजांचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वा ठाईच गवसशी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, शिप्रा तटाकी साचार, महाकाल तूच की, नागनाथ वैजनाथ, घृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी। तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गौकर्णरूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधू। देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी काहो पडला प्रश्न तुम्हाशी गिरिजापती। बाळकृष्णाच्या सदनाशी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुराशी दासनवमी कारणे। सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निश्चिम भक्त होते दोन, त्यांची सरीन ये कोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाप्रभू पितांबर, गणू जगदेव दिंडोकार। उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथ साचा, दैवयोग भास्कराचा तेथेचा आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक, भास्कराशी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे। भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी। माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन, त्याचकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे। ते सांगतील ते ऐकावे, आपला हेका करू नका। गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज वदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणाशी चुकेना। सुखलालच्या गाई ठाई गाडपणा जो होता पायी, तो या भास्करे लवलाही शेगावी दौडीला। ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला। तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना, हिचे प्यावया दूध जाना ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवूस पडदा आड, वाचून कामी सांग तुला। हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका। जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझला गुणी, परी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन। परी ती होईल उसनवारी, जन्ममृत्यूची बाळा खरी, या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते। बोल आता झडकर, काय तुझा विचार, ऐशी कधी ना येणार पर्वणीती जाण तुला। भास्कर बोल त्यावरी, मी अजान सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे। लेकुराचे अवघे हित माता एकते जाणत, ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले, मी आपुले लेकरू म्हणून विनंती कशास करू। तू अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला, ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन। खऱ्या प्रती समाधान खरे बोलता हा होतशे, कोणी म्हणाले गुरुराया भास्कराशी वाचवा सदया। या कुत्र्यापासून या तू आपुला भक्त असे, महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान। अरे वेड्या जन्ममरण हीच मुळी भ्रांती असे, जन्मे नकोनी मरे नकोनी हे जाणावया लागुनी। परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला, त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे हेच बरे। संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून, या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नशे। पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि त्या भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे। या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे, असे किती सांग घ्यावे फेरे जन्ममृत्यूचे। पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तो अवघ्याकून झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे। म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका। काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा, पूर्वजन्मीचे याचे वैरी, कुत्रे होते निर्धारी,
म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपला डाव येथे साधिला. जैसा जरी शेष उरला द्वेष म्हणी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास. डावा आपुला भोगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले. आता न काही शेष उरले या भास्करा कारण भले. अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो 2 महिने वाचवितो. याला न पिसाळू देतो श्वान विषापासून. तेन मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकिले ते कृत्य कास नाही पटले. मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकुनी. भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता वाणू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्यंभूत. माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढीलांसाठी पायी. ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर. पवित्र केले देहूनगर त्या तुकोबारायाने. त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करून या. तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनातून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत. तरी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती. माझी ऐकून विनंती परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले. एका ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी. जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव बावीकर ताराचंद साहुकार आणि मंडळी होती इतर. नावे कुठवर सांगावी मिळवून या त्या लोकाला. भास्करे पदर पसरिला आता माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास. भव्य व्हावे वराडास या शेगावा माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा तेने आनंद माझ्या मना. होऊन सुखे करीन गमना मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई ती संत पुरविती. स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वहा समर्थांची. ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. त्या अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले. या योगे ते चित्त भले रुकरुक मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती. जैसे लेकुरे आनंदती पुढील सणाच्या आशेने. माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास. चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवांतक भवानीवर. जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार. नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी. जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ. ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी. तिचा उपयोग सत्वरी करून पाहू येधवा. भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता. तुमची आहे अगाध सत्ता औषधीहून आगळी. आपुल्या कृपेने भले विष बाळापुरीचं निमाले. आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेचं आता की. म्हणून वाटे मजप्रती शेगावीचं राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हाप्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान. अन्य तीर्थांचे प्रयोजन मला नाता राहिले. ऐशी ऐकता त्याची वाणी समर्थ बदले हासोनी. हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. चाल नको करू उशीर पाहतो त्र्यंबकेश्वर. बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावाहून भली. शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावर्ती केले स्नान घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माये निलांबिका देवी गहिनीनाथ देखा. तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात. धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलाशे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार.
शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळ दासास आनंद झाला. बोललेले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन. जाघ्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करून. माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्याशी द्या. हा हार घाला कंठात, तो मी एक साक्षात. देह भिन्न म्हणून द्वैत, आम्हा उभयती मानू नका. शिष्यांनी तैसेच केले. दर्शन घ्याया अवघे आले. कंठा माझी घातिले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडीसागर ठेविली स्वामींसमोर. ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला, हा प्रसाद अवघ्यास वाटी, परीन होऊ देई दाटी. माझ्या बंधूची झाली बेटी, आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले. म्हणून पाहिजे तेथे गेले. धुमाळ वकिलाच्या घरात महाराज आले नाशकात. लोकदर्शना जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित. तेथे असता झाल्या त्या अवघ्या सांगता, विस्तार होईल उगीच ग्रंथा. म्हणून देतो संक्षेप आता, त्याची क्षमा करावं. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तो अडगावी नेण्यास झामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थे दिले उत्तर. रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत, उगान पडे आग्रहात. झामसिंग मुळीच भक्त निश्चिम होता समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या अडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात. हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थ स्वारी. चमत्कार झाले नानापरी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात. छातीवरी बैसून भास्करा केले ताडन. लोक पाहती दुरून, परिजवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्कराची सोडा आता. बेजार झाला उन्हाने, तई म्हणाला भास्कर, बाळाभाऊन जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकासी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्कराशी महाराज आले बिराडाशी. त्या आडगाव ग्रामाशी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात, ते काही तुझ प्रत आले असेल कळोनी. तुझला या भास्कराने मारविले होते शत्रींनी. शेगावी माझ्या कराने ते आहे का ध्यानात. ते क्रियमान नासावया, त्यास मारिले ये ठाया. या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार, काय घडला प्रकार तो आता परी असा. उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमी दिवस आला. एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्कराशी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला माळ बुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळ बुक्का वाहती. ते कौतुक पाहती, समर्थ दूर बैसून. भजन झाले एक प्रहर, माध्यान्नीसा आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले जाला, तो पाहुणा हरीचा. लोक पुसती महाराजास, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास, कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती. ज्याच्या सन्निध आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐशी आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी. केळीचे खांब लावून चौबाजूस विबुध हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. निर्विता आणिला भास्कर द्वारकेश्वराची आपाशी. सांग विधी समाधीचा, ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा, परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाण. होऊ लागले अन्नदान गोरगरिबांकारणे. स्थान द्वारकेश्वराचे, अडगावाच्या सन्निधसाचे. अंतर 1 मैलाचे, गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची, परमरमणीय होती साची. झाडी चिंचवृक्षाची, होती विशेष ते ढाया. निंब अश्वत्थ मांदार, आम्रवट औदुंबर.
ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. अडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी. तेथे समाधी दिदली खरी. समर्थांनी भास्कराला 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे, चिंच वृक्षांच्या सावलीत जेवाया बसे पंगत. तई कावळे अतुनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करीती, द्रोणपात्रीचे उचलून नेती. मलोत्सर्ग तोही करीती जेवणाऱ्यांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले, कावड्यास हाकू लागले. भिल्लांनी ती तयार केले, तीरकमटे ते मारावया. तई बोलले गजानन, अवघ्या लोकांना लागून नका मारू त्या कारण. अपराध त्यांचा काही नशे, या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा. प्रसादात्मा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार. हा पितृलोकावर नाही मुडीच राहिला. 10 दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत. सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावड्याशी. काक जेव्हा स्पर्शेल त्याशी, तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे. म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा. तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे येदवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्याशी नुरले साचे. म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐसी गती, त्याच्यासाठी पिंड देती. कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले, ज्यांनी हे जाणितले. भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज्य करा हे ठिकाण. ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघेजण. मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले, ते भाविकांशी अवघे पटले. परिकुशीत जे का बसले होते त्या मंडळीत, ते एकमेकाला गुणी म्हणते झाले हासोनी. ही गजाननाने केली वाणी, असतानिकी निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत. पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी. हे वेडे काही बोलती, भाविका नादी लाविती. आपुलेच तोम माजविती, संतत्वाची निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचल तेच खावे. उसनेन कधी आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुशीत मुद्दाम पहाया आले तेत. तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थांशी शरण आले. 12 वर्ष ते तबले कावळे ना आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते द्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित. ती ऐका सावचित्त सांगतो मी येदवा. होते साल दुष्काळाचे, म्हणून एका विहिरीचे काम चालणे खोदण्याचे. सुरुंगाते लावून विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार. खडक काळा लागला थोर, गती फुंकली पहारीची. म्हणून भोगे करून आत दारू ठासून, सुरुंगाच्या साही करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोकेचार केली पहारीने तयार. दारू ठाशिली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगड्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच बैसल्या अडकून, दोराची या गाठीवरी. पुंगडी खाली जाईना, दारूस भिस्तव लागेना. पाणी दम धरीना, आले जवळी सुरुंगाच्या. तै कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी. सुरुंगास लागल्या वारी, सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणूजवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगड्या थोड्या सरकीव. आणि तू येई लवकर वरी. पुंगड्या जातील तो वरी. 12ची या शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगड्या सरकवण्याशी कोणी न धजे जावयाशी. म्हणून या गणूजवऱ्याशी मिस्त्रीने दटाविले. काय करीतो बिचारा, दारिद्र्य होते ज्याच्या पदरा. त्याच्यावरी चाले जोरा, यज्ञास बळी बोकडाचा. या गणूजवऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची. आज्ञा होता मिस्त्रीची, गणू आत उतरला. एक पुंगळी सरकविली, ती तात्काळ तळा गेली. दारू प्रती जाऊन भिडली, गणू आत सापडला. दुसरी जो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत. तो पहिला सुरुंग उडाला सत्य, मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून, समर्था ये धावून. माझे आता रक्षण तुझ्या विन कोण करी. विहिरी माझी धुराचा, डोंब झाला होता साचा. दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणूजवऱ्या भली कपार हाती लागली. त्या कपारीत बैसली स्वारी गणूजवऱ्याची.
एका मागून एकांनी पेट घेतला सुरुंगांनी, उडाले सुरुंग ऐशे तिनी, दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती, ते बोलले ऐशा रीती, बहुधा मिळाली असेल मुक्ती, विहिरी माझी गणूला, छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला, तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर, त्याचे आसमंत भागात कोठेतरी असेल प्रेत. पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा, मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकिले लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारीनी, गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती. त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत, समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस, त्यात मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊन बैसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास, पुन्हा न ऐसे साहस करी, पुंगडीवरून सुटल्या परी, मध्येच तिला जाऊन करी, कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गणांतर आज निमाले साचार, गणू प्रति पहाये इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता, तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले, म्हणून मी वाचलो तुझे पाय पहाया आलो. नातरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया, ऐसे गजानन कृपेचे महिमा आहे थोर साचे. ते साकल्ले वर्णण्याचे मशी नाही सामर्थ्य, श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आल्हादाहो भाविकांप्रत घेच इच्छी दासगुण, शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ एकादशोऽध्याय समाप्तः.